आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑब्स्टेट्रिक आणि मिडवायफरी नर्सिंग मधला इंडक्शन ऑफ द लेबर हा चॅप्टर टॉपिक बघणार आहे. तर इंडक्शन ऑफ लेबरचं डेफिनेशन काय आहे, तर आता आपण शॉर्ट फॉर्म मध्ये इंडक्शन ऑफ लेबरला IOL बोलतो. IOL मीन्स इनिशिएशन ऑफ द युटेराइन आफ्टर द कॉन्ट्रॅक्शन पिरियड बाय एनी inevitable medical, surgical or combined for the purpose of vaginal delivery. आपण मेडिकली किंवा सर्जिकली दोन्हींचा यूज करून आपण जे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन आहे ते घडवतो, त्याला म्हणतात इंडक्शन ऑफ लेबर. त्याचे अजून एक डेफिनेशन आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ स्टिम्युलेशन ऑफ युट्राइन कॉन्ट्रॅक्शन बोथ इन फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सी that are already present but found to be inadequate. The purposes काय आहेत इंडक्शन ऑफ द लेबरचे? रिस्क ऑफ कंटिन्युएशन ऑफ प्रेग्नेन्सी आयदर टू मदर ऑर द फिटस इज मोर. ज्यावेळेस मदर किंवा फिटसला ओम मधून बाहेर पडण्यासाठी किंवा युटरस मधून वाजाण्यामधून बाहेर पडण्यासाठी त्रास होत असेल, डिफिकल्टी होते, त्यावेळेस आपण IOL करतो, म्हणजे इंडक्शन ऑफ लेबर करतो. आणि किंवा जेव्हा मध्ये बिअर डाऊन एफर्ट्स करण्यासाठी सक्षम नसते, बिअरिंग डाऊन एफर्ट्स, त्यावेळेस पण आपण इंडक्शन ऑफ लेबर पेशंटमध्ये करतो. तर त्याचे इंडिकेशन काय काय आहेत इंडक्शन ऑफ लेबरचे? हायपरटेन्शन डिसऑर्डर असेल मदरला ड्युरिंग द प्रेग्नन्सी, त्यावेळेस जर मॅटर्नल मेडिकेशन कॉम्प्लिकेशन असेल जसं की डायबिटीज मेलिटस, क्रोनिक रिनल डिसीज, पोलिओटॅसिस ऑफ द प्रेग्नन्सी, किंवा पोस्ट मॅच्युरिटी असेल बेबीमध्ये तेव्हा, किंवा अब्रेसिव्ह प्लासेंटा, हे प्लासेंटाची ॲबनॉर्मलिटीज, अब्रेसिव्ह प्लासेंटा आणि प्लासेंटा प्रिव्हिया, या कंडिशनमध्ये आपण IOL करतो. आणि अजून कुठले IUGR, इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटायरमेंट किंवा रिटार्डेशन, RH आयसो इम्युनायझेशन असेल मदरमध्ये किंवा बेबीमध्ये, त्या कंडिशनला पण आपण इंडक्शन ऑफ लेबर करतो. प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ द मेम्ब्रेन असेल, जे बेबीला कव्हरिंग करतं मेम्ब्रेन, ते प्रीमॅच्युअरली रप्चर झाल्यामुळे आमनिओटिक फ्लुइड मदरच्या वाजनामधून बाहेर येते, त्या कंडिशनमध्ये आपण IOL करतो आणि फिटसला बाहेर काढतो. फिटस विथ कंजेनाइटल ॲबनॉर्मलिटीज IUD म्हणजेच इंट्रायुटेराइन डेथ, पॉलीहायड्रोमिनस किंवा ऑलिगोहायड्रोमिनस, हे आमनिओटिक फ्लुइडचे डिसऑर्डर आहेत, पॉली आणि ऑलिगो. अनस्टेबल लाई आफ्टर द करेक्शन इनटू द लॉन्जिट्युडनल लाई, लाईचे टाइप्स असतात लॉन्जिट्युडनल, ट्रान्सव्हर्स, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. तर त्यातला लॉन्जिट्युडनल लाई असेल त्या कंडिशनमध्ये आपण IOL करतो. आणि कॉन्ट्राइंडिकेशन काय आहेत, कोणत्या कोणत्या पेशंटमध्ये आपण करत नाही IOL इंडक्शन ऑफ लेबर? तर कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस असेल त्या पेशंटमध्ये माल प्रेझेंटेशन म्हणजे कोणतं ब्रिज प्रेझेंटेशन किंवा ट्रान्सव्हर्स किंवा ऑब्लिक, ज्यानं प्रिव्हियसली कोणती सिझेरियन सेक्शन डिलिव्हरी झाली आहे का किंवा हिस्टोक्टोमी झाली आहे का, त्या पेशंटमध्ये आपण IOL करत नाही. युट्रोप्लासेंटा फॅक्टर्समध्ये काय काय येतात, अनएक्सप्लेनेबल वजायनल ब्लिडिंग असेल, व्हॅसा प्रिव्हिया असेल किंवा प्लासेंटा प्रिव्हिया असेल, त्या कंडिशनमध्ये आपण IOL प्रोसिजर कॉन्ट्रॅडिक्टेड करतो. हाय रिस्क प्रेग्नन्सी विथ द फिटल कॉम्प्रेशन, ॲक्टिव्ह जेनायटल हर्पिस इन्फेक्शन असेल त्यावेळेस, हे इन्फेक्शन आहे ड्युरिंग द प्रेग्नन्सी होतं. हार्ट डिसीज असेल तेव्हा, किंवा पेल्विक ट्युमर असेल, पेल्विकचा कॅन्सर असेल त्यावेळेस, एल्डरली प्रायमिग्राविडा विथ द ऑब्स्टेटिक अँड मेडिकल कॉम्प्लिकेशन, जर मदर खूप उशिरा प्रायमिग्राविड झाली असेल किंवा मदरमध्ये काय ऑब्स्टेटिक आणि मेडिकली कॉम्प्लिकेशन असेल, त्या कंडिशनमध्ये आपण IOL प्रोसिजर कॉन्ट्रॅडिक्टेड करतो. ज्याने अम्बिलिकल कॉर्ड प्रोलॅप्स झाले असेल त्यावेळेस, सर्वायकल कार्सिनोमा, काय काय पॅरामीटर्स आहेत, पॅरामीटर्स टू असेस द प्रायर टू IOL, आपण कोणते कोणते पॅरामीटर्स असेस करणार बिफोर द प्रोसिजर, त्यातले मॅटर्नलमध्ये काय करणार, आपण जे इंडिकेशन बघितले सगळे कन्फर्म आहेत ते आहेत का बघणार. एक्सक्लुडिंग द कॉन्ट्राइंडिकेशन ऑफ द IOL, आणि कॉन्ट्राडिक्शन पण बघणार. जर इंडिकेशन असतील मदरमध्ये तर आपण IOL करणार, आणि जर कॉन्ट्राडिक्शन इंडिकेशन आपण जे बघितले ते असतील तर त्या कंडिशनला आपण IOL प्रोसिजर स्टॉप करतो.
करत नाही. जो बिशॉप स्कोर आहे पुढे आहे, जर लेस दॅन 6 असेल त्या कंडिशनला आपण करतो. परफॉर्म क्लिनिकली पेल्विमीटर टू असेस द पेल्विक ॲडव्हेसी. ॲडिक्वेट काउन्सिलिंग करणार कशाबद्दल, ड्युरिंग द प्रोसिजर काय रिक्स असतात काय मदरला आणि बेबीला, काय बेनिफिट्स असतात मदरला आणि बेबीला, आणि अल्टरनेटिव्ह विथ द IOL विथ द वुमेन अँड द फॅमिली मेंबर्स. तर फिटलमध्ये काय काय चेक करणार आपण, जस्ट एज चेक करणार फिटसचं, फिटल वेट चेक करणार आपण कशाने, क्लिनिकली आणि USGने, आणि फिटल लंग मॅच्युरेशन स्टेटस आपण चेक करणार. फिटलचं प्रेझेंटेशन चेक करणार, ब्रिज आहे का वर्टिक्स आहे, लाई कोणती ते चेक करणार, त्यामध्ये लॉन्जिट्युडनल ट्रान्सवर्स ऑब्लिक यापैकी कोणती लाई ते चेक करणार, आणि फिटल वेलबिंग आहे का ते कन्फर्म करणार. त्याने फॅक्टर्स फॉर द सक्सेसफुल IOL, कोणते कोणते फॅक्टर्स आहेत जे सक्सेसफुल IOL करतात. पिरियड ऑफ जेस्टेशन पाहिजे, टर्म किंवा पोस्ट टर्म पाहिजे फिटम्समध्ये. द प्री इंडक्शन स्कोर, जो बिशॉप स्कोर येतो ग्रेटर दॅन 6 इज अ फेवरेबल स्कोर मानला जातो. सर्वायकल रायपनिंग आहे म्हणजेच फेवरेबल इन अ पॅरियस वुमेन in case with the premature rupture of the membrane. In sensitivity to uterus sensitivity, positive oxytocin sensitive test करायची पेशंट मध्ये, ऑक्सिटोसिन सेन्सिटिव्ह टेस्ट करायची, ती पॉझिटिव्ह आली पाहिजे. देन फायब्रोनेक्टिंग इन व्हाजायनल स्वॅब मध्ये प्रेझेन्स पाहिजे, मोर दॅन 50 Ng/ml. आणि पॉझिटिव्ह फॅक्टर मध्ये मदर मॅटरनल हाईट ग्रेटर दॅन 5 feet अँड नॉर्मल BMI पाहिजे, आणि EWF लेस दॅन 3 kg. EFW म्हणजे एस्टिमेटेड फिटल वेट लेस दॅन 3 kg पाहिजे, त्या कंडिशनला आपण IOL करतो. सर्वायकल रायपिंग म्हणजे काय, सिरीज ऑफ द कॉम्प्लेक्स बायोकेमिकल चेंजेस इन द सर्विक्स. काही बायोकेमिकल चेंजेस होतात जे सिरियली होतात सर्विक्समध्ये, विच इज मेडिकेटेड बाय द हार्मोन्स. ते कशाने मेडिटेट होतात, हार्मोन्सने. आणि अल्टिमेटली द सर्विक्स बिकम सॉफ्ट अँड पाल्पेबल. आणि जे हार्मोन्स आहेत त्याच्यामुळे जे सर्विक्स आहे ते सॉफ्ट होतं आणि पाल्पेबल होतं. ते नॅचरल वे टू इंडक्शन ऑफ इंड्यूस लेबर. नॅचरली कोणते कोणते वेज आहेत जे लेबरला इंड्यूस करतात, एक्सरसाइज, सेक्स, निपल स्टिम्युलेशन, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, कस्टर्ड ऑइल, स्पायसी फूड अँड रेड रेसबेरी लीफ टी. तर मेथड्स ऑफ सर्वायकल रायपिंग कुठले कुठले आहेत बघा. फार्मेकॉलॉजिकल मेथडमध्ये आपण कुठले मेडिकेशन किंवा कुठले ड्रग्स यूज करतो, प्रोस्टाग्लॅंडिन, त्यामध्ये डायनोप्रोस्टॉन आणि मिझोप्रोस्टॉन. ऑक्सिटोसिन आणि प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट मध्ये आपण मिपिपेरिस्टॉन, रिलॅक्झिन, हायलुरोनिक ऍसिड आणि इस्ट्रोजन. हे फार्मेकॉलॉजिकल मेथड्स आहेत. नॉन फार्मेकॉलॉजिकल मेथड मध्ये काय आपण यूज करतो, स्ट्रिपिंग ऑफ मेम्ब्रेन्स, आम्निओटोमी त्याला समजतो, ARM आर्टिफिशियल रप्चर ऑफ द मेम्ब्रेन करतो, मेकॅनिकल डायलेटर्स आणि ऑस्मोटिक डायलेटर्स. हे साईटला जे तुम्हाला डायग्राम दिसते ही आहे मेकॅनिकल डायलेटर्स. हे आपण छोट्या साईज फर्स्ट यूज करतो, देन असं वाढत मोठे साईज आपण वजनामध्ये इन्सर्ट करतो जेणेकरून तो पासेज ओपन होईल. त्याने ट्रान्ससर्वायकल बनवून कॅथेटर पण आपण यूज करतो. त्याने एक्स्ट्रा अमनिओटिक सलाइन इन्फ्युजनचा यूज करून आपण IOL करू शकतो, इंड्यूस लेबर करू शकतो. तो हाय हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. बिशॉप स्कोर, बिशॉप स्कोर मध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स आपण असेस करतो, त्यामध्ये सर्वायकल डायलेशन, इफेसमेंट बघतो, कन्सिस्टन्सी, पोझिशन, हेड स्टेशन आणि सर्वायकल लेंथ. तर सर्वायकल डायलेशन याचा स्कोर आहे 0 to 3 पर्यंत चालतो. सर्वायकल डायलेशन जेव्हा 0 असेल त्यावेळेस क्लोज, जेव्हा 1 to 2 सेंटीमीटर असेल तेव्हा स्कोर 1, 3 to 4 सेंटीमीटर असेल तेव्हा स्कोर 2 आणि 5 सेंटीमीटर प्लस असेल तेव्हा स्कोर 3 जाणार. इफेसमेंट मध्ये आपण पर्सेंटेज नुसार करू, 0 to 30, 40 to 50, 60 to 70 आणि ग्रेटर दॅन 80.
कन्सिस्टन्सीमध्ये आपण कशाची सर्विक्सची फ्रेम आहे, मीडियम आहे, सॉफ्ट आहे. फ्रेम म्हणजेच हार्ड. पोझिशनमध्ये कुठले पोस्टेरियर, मिड लाईन आणि अँटेरियर. हे स्टेशन ज्यावेळेस क्राउनिंग चालू असते आणि रिप्लेसमेंट होतं बेबीज हेड, त्यावेळेस आपण हे स्टेशन घेतो. प्लस आणि मायनसमध्ये असतं हे स्टेशन. जर पेल्विक रिमच्या खाली असेल तर प्लस असतं आणि पेल्विक रिमच्या वरती असेल तर मायनस असतो. -3 याची जे आपण मार्किंग करतोय ते -3, -2, -1 और 0, +1 आणि +2. सर्वायकल लेंथ आपण USG थ्रू कॅल्क्युलेट करतो की >4 2 to 4 सेंटीमीटर, 1 to 2 सेंटीमीटर आणि <1 सेंटीमीटर. हा बिशॉप स्कोर इम्पॉर्टंट आहे. तर जी बिशॉप स्कोरची टोटल स्कोर होती 13 होती, म्हणजे 13 होती. आणि जो फेवरेबल स्कोर आहे तो आपल्याला 6 to 30 मध्ये पाहिजे, म्हणजे 6 ते 13 मध्ये पाहिजे. आणि अनफेवरेबल म्हणजे नॉट गुड फॉर मदर अँड फेटस हा 0 to 5 असतो, म्हणजे 0 to 5. तर मेथड्स कुठल्या IOL साठी मेकॅनिकल, मेडिकल, सर्जिकल आणि कंबाईन. तर मेकॅनिकल इंडक्शन मध्ये काय करतो आपण, ही जी मेकॅनिकल इंडक्शन मेथड आहे ही एकदम इफेक्टिव्ह आहे, लो कॉस्ट आहे, म्हणजे बजेट फ्रेंडली आहे आणि लो रिस्क आहे ऑफ द ट्रकिओ सिस्टम. आणि ह्याचे डिसएडव्हान्टेज एकच आहे की इन्फेक्शन होण्याचे हे कंडिशन मध्ये जास्त चान्सेस असतात. ते कोणते ड्रग आपण यूज करतो मेडिकल इंडक्शन मध्ये? प्रोस्टाग्लॅंडिन, त्यालाच आपण PGE2 आणि PGE1 बोलतात. ऑक्सिटोसिन आणि मेफिपेरेस्टॉन. तर प्रोस्टाग्लॅंडिन म्हणजे PGE2, इट ॲक्ट locally on the continuous cells and both cell causes the myometrial contraction. जे प्रोस्टाग्लॅंडिन मेडिकेशन आहे हे सेलवरती ॲक्ट होतं आणि जे सेलमध्ये आहे ते मायोमेट्रियल कॉन्ट्रॅक्शन करतं. आणि जे इंट्रासर्वायकल ॲप्लिकेशन आहेत ऑफ डायनोप्रोस्टॉल, जे डायनोप्रोस्टॉल आहे ते काय करतं, हे जेल इन द गोल्ड स्टँडर्ड ऑफ द सर्वायकल रायपनिंग. हे जेल येतं याचं जे मानलं जातं की गोल्ड स्टँडर्ड ऑफ द सर्वायकल रायपनिंग. इट मे बी रिपीटेड आफ्टर 6 hours फॉर 3 to 4 days इज रिक्वायर्ड. म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिनचे आपल्याला 3 ते 4 डोस रिक्वायर असतात प्रत्येक 6 तासानंतर. द वुमेन शुड बी इन बेड 30 minutes फॉलोइंग ॲप्लिकेशन अँड इज मॉनिटर फॉर युट्राइन ॲक्टिव्हिटी अँड फिटल हार्टिंग. ज्यावेळेस आपण मेडिकल मेथड यूज करणार त्यावेळेस मदरला आपण 30 मिनिटसाठी बेडवरती रेस्ट करायला सांगणार आणि त्या रेस्टमध्ये आपण फिटल हार्टिंग आणि जे युट्राइन ॲक्टिव्हिटी मदरची ती आपण असेस करणार किंवा मॉनिटर करणार. पेशंटला ट्रान्सव्हाजायनल देतो किंवा ओरली देतो. तर याचा डोस आहे 25 UG व्हाजायनली एव्हरी 4 hours अँड सायमल्टेनियसली PGE2 देतो, म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिन. याचा मॅक्सिमम डोस आपण 6 to 8 डोसेस देतो. याचा साईड इफेक्ट काय आपल्याला ट्रकिओ स्टूल पेशंटमध्ये बघायला पडतो. म्युकेनियम पॅसेज, म्हणजे जो बेबीचा पहिला स्टूल पॅसेज असतो त्याला आपण म्युकेनियम बोलतो. तर या कंडिशनमध्ये जे म्युकेनियम आहे ते खूप लवकर पास होतं. फिटल हार्टन त्याच्यामध्ये इरेग्युलरिटीज बघायला भेटते आणि युट्राइन रप्चर बघायला भेटते. कॉन्ट्राडिक्शन काय, कोणत्या पेशंटमध्ये आपण मेसोप्रोस्टल देणार नाही, तर ज्या पेशंटमध्ये प्रिव्हियसली सिझेरियन सेक्शन झालेले आहे त्या कंडिशनमध्ये आपण मेसोप्रोस्ट देत नाही. त्याने ऑक्सिटोसिनची ॲक्शन काय युट्राइन ॲक्टिव्हिटी करते, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन करतं आणि प्रोड्यूस सर्वायकल डायरेक्शन, सर्वायकल जे सर्विक्स आहे त्यामध्ये डायरेक्टेशन करतं आणि डिलिव्हरीला इफेक्टिव्ह बनवतं. द ऑक्सिटोसिन इज इफेक्टिव्ह फॉर IOL वेन द सर्विक्स इज राईप. ज्यावेळेस सर्विक्स पूर्णपणे राईपन असतं त्यावेळेस ऑक्सिटोसिन हे एकदम मोस्ट इफेक्टिव्ह आणि मोस्ट अबंडंटली यूज केलं जाणारा ड्रग आहे. तर याचा डोस काय येतो 2.5 to 5 इंटरनॅशनल युनिट इन्फ्युजन आपण पेशंट देतो. तर ह्याच्यामध्ये आपण डोस ऑफ द 1 MU per minute विथ इन्क्रीज 1 or 2 MU per minute एवढी 20 to 30 minutes आणि मॅक्झिमम ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ रेट 16 to 32. तर यामध्ये आपण स्टार्टिंग कसं डोस करतो 1 MU देतो पर मिनिटला
आणि तोच इन्क्रीज करून आपण 1 to 2 ml देतो 20 to 30 मिनिट्समध्ये. आणि एकदम मॅक्सिमम डोस कधी देतो आपण 16 ते 32 ml पर मिनिट देतो. आणि यावेळेस आपण जी युट्राइन ॲक्टिव्हिटी ती मॉनिटर करतो पेशंटची. तर हा चार्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल ऑक्सिटोसिन आणि प्रोस्टाग्लॅंडिनमधला डिफरन्स. तर ऑक्सिटोसिन प्रोस्टाग्लॅंडिन हे कॉस्ट वाईज कसं आहे, ऑक्सिटोसिन हे चीप आहे आणि PGE2 म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिन हे कॉस्टली आहे आणि PGE1 म्हणजे लेस कॉस्टली. आणि स्टॅबिलिटी या दोघांमध्ये कुठली नीड रेजिस्ट्रेशन ह्याला नीड रेफ्रिजरेशन मे केप्ट फॉर 1 month ॲट 30 degrees Celsius. ह्याच्यातलं जे प्रोस्टाग्लॅंडिनमधलं PGE2 आहे त्यालाच रेफ्रिजरेटर लागतं आणि जे PGE1 आहे ते रूम टेम्परेचरवरती स्टेबल राहू शकते. तर ऑक्सिटोसिन ॲडमिशन कसं करणार आपण IV आणि प्रोस्टाग्लॅंडिन कसं करणार इंट्राव्हाजेनली किंवा ओरली. तर इफेक्टिव्हनेसमध्ये लेस विथ द लो डिस ऑफ फॉर IUMD आणि लेस विथ द प्रेग्नेन्सी या ठिकाणी आपण ऑक्सिटोसिन यूज करू शकतो. आणि मोर इफेक्टिव्ह इन अ केस ऑफ as it has get more collagenetic properties and it is is the myometrium to oxytocin. ऑक्सिटोसिनचे साईड इफेक्ट काय आहेत, युट्राइन हायपरस्टिम्युलेशन बघायला भेटतं विथ हाय डोसमध्ये. आणि प्रोस्टाग्लॅंडिनचे काय काय आहेत आपल्याला त्याचे खूप फ्युअर साईड इफेक्ट त्यामध्ये ट्रकियोस्टोल बघायला भेटतो. आणि सिस्टमिक साईड इफेक्टमध्ये वॉटर इंटॉक्सिकेशन आपल्याला ऑक्सिटोसिनमध्ये बघायला भेटतं आणि प्रोस्टाग्लॅंडिनमध्ये आपल्याला ट्रबलसम्स कशामध्ये बघायला भेटतात ओरली किंवा इंट्राव्हेनस इन्फ्युजनमध्ये. आणि वजेनल रूट इज यूज हॅज गॉट मिनिमल साईड इफेक्ट. ज्यावेळेस वजेनल आपण रूट यूज करतो त्यावेळेस आपल्याला प्रोस्टाग्लॅंडिनमध्ये साईड इफेक्ट कमी बघायला भेटतो. आणि अँटीडायरेटिव्ह इफेक्ट आपल्याला ऑक्सिटोसिनमध्ये हाय अमाऊंटमध्ये बघायला भेटतो आणि प्रोस्टाग्लॅंडिनमध्ये एवढा बघायला भेटत नाही. तर सर्जिकल मेथडमध्ये काय करणार ARM म्हणजेच आर्टिफिशियल रप्चर ऑफ द मेम्ब्रेन. ह्याच्यामध्ये लो रप्चर ऑफ मेम्ब्रेन अँड हाय रप्चर ऑफ मेम्ब्रेन. दुसरं आहे स्ट्रिपिंग ऑफ द मेम्ब्रेन. तर आर्टिफिशियल रप्चर ऑफ द मेम्ब्रेनमध्ये आपण कोणता करणार आर्टिफिशियल रप्चर ऑफ द मेम्ब्रेन ज्या पेशंटमध्ये अब्रेसिव्ह प्लासेंटा आहे, क्रोनिक हायड्रोमियोज आहे, सिव्हिअर प्री एक्लॅम्सिया किंवा एक्लॅम्सिया आहे. एक्लॅम्सिया आणि प्री एक्लॅम्सिया आहे हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर इन द प्रेग्नन्सी. टू प्लेस स्काल्प इलेक्ट्रोड फॉर द इलेक्ट्रॉनिक हार्ट मॉनिटरिंग. या कंडिशनमध्ये आपण ARM म्हणजे आर्टिफिशियल रप्चर ऑफ द मेम्ब्रेन करतो. तर कॉन्ट्रॅडिक्शन काय आहेत ARMचे, इंट्रा युट्राइन फिटल डेथ, मॅटर्नल एड्स त्यावेळेस जॅनायटल ॲक्टिव्ह हार्पस इन्फेक्शन असेल त्यावेळेस आपण ARM करत नाही. तर याची प्रोसिजर आपण पहिल्यांदा आपण पेशंटला ब्लॅडर खाली घालणार नाही, त्याच्यामध्ये आपण त्याच्यानंतर पेशंटला आपण लिथोटोमी पोझिशन प्रोव्हाइड करणार. त्यानंतर सर्जिकली असेप्टिक करणार म्हणजे पेंटिंग वगैरे करून देणार पेशंटला. आणि जे आपले 2 फिंगर्स आहेत ते आपल्या पेशंटच्या वजनामध्ये इंट्रोड्यूस करणार आणि जे अँटीसेप्टिक ऑइंटमेंट आहे ते वजनाला स्मिअर करणार. आणि जो इंडेक्स फिंगर आहे तो आपण सर्व्हायकल कॅनलमधून इंटरनल पर्यंत नेणार. त्याच्यानंतर हे असतं एक ॲमनी हुक, हे इन्स्ट्रुमेंट आहे एक्झाम्पल याच्यावर हे कॉचर्स फॉरसेप आहे. याच्यामध्ये आपल्याला लॉक मेकॅनिझम बघायला भेटतो, स्ट्रेट आहे आणि ज्या त्याचं फ्रंटला आहे आतमध्ये आपल्याला सेरिगेशन बघायला भेटतात आणि जो पुढचा एंड आहे तो लॉक होतो. ते जेव्हा आपण 1 किंवा 2 फिंगर्स सर्व काय टाकणार इंटरनॉसपर्यंत त्याचं कॉचर्स फॉरसेपने आपण ब्लेड क्लोज करणार आणि ॲमनिओ हुक इज इंट्रोड्यूस टू द पल्मर आस्पेक्ट ऑफ द फिंगर अप टू द मेम्ब्रेन. म्हणजे ॲमनिओ हुक हे जे पिक्चर बघितलं हे मेम्ब्रेनपर्यंत पास करणार. द ब्लेड आर ओपन टू स्क्वीज द मेम्ब्रेन अँड आर टोन बाय ट्विस्टिंग मुवमेंट. आणि जे ब्लेड आहे ते मेम्ब्रेनपर्यंत गेल्यानंतर ओपन करणार
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ट्विस्टिंग होणार आणि काही मुवमेंट होणार. म्हणजे आमनिओ इज यूज टू स्ट्रेच ओव्हर द मेम्ब्रेन. जे आमनिओ ते आपण कशासाठी यूज करतो, जे मेम्ब्रेन आहे मदरच्या उन कॅव्हिटीमध्ये ते स्ट्रेच करण्यासाठी. तर हा ऑक्सिटोसिन आणि आम्निओटोनिन मधला डिफरन्स आहे. आर्टिफिशियल कल्चर ऑफ द मेमरीचे ॲडव्हान्टेजेस काय काय हे काय करते, इन्क्रीज फ्रिक्वेन्सी अँड इन्क्रीज इंटेन्सिटी ऑफ द युट्राइन कॉन्ट्रॅक्शन, रिलीज ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन, allows internal monitoring, ability to assist the amniotic fluid. डिसॲडव्हान्टेज काय, जो इन्फेक्शनचा रिस्क तो इन्क्रीज झालेला असतो, म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड क्लोज होण्याची पॉसिबिलिटी इन्क्रीज असतात. आणि जे हजार्डस आहेत आर्टिफिशियल प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आपल्याला आम्निओटायटिस बघायला भेटतो, म्हणजे आम्निओनला इन्फेक्शन झालेलं किंवा इन्फ्लॅमेशन झालेलं बघायला भेटतं. तर कंबाईन मेथडमध्ये आपण काय यूज करणार, ऑक्सिटोसिन इंजेक्शन यूज करतो. तर ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत कंबाईन मेथडचे, द मोर इफेक्टिव्ह दॅन एनी सिंगल प्रोसिजर. कंबाईन मेथड ही कोणतं पण एका सिंगल प्रोसिजरपेक्षा कंबाईन मेथड ही जास्त युजफुल असते. आणि शॉर्टन द इंडक्शन डिलिव्हरी इंटरवल देअर बाय द मिनिमायझिंग द रिस्क ऑफ द इन्फेक्शन अँड लेसन द पिरियड ऑफ द ऑब्झर्वेशन. तर ह्याच्यामध्ये जो इंडक्शन डिलिव्हरीचा जो इंटरवल आहे तो शॉर्टन होतो, आणि जे रिस्क आहे इन्फेक्शन होण्याचं ते पण कमी होतं, आणि जो पिरियड ऑफ ऑब्झर्वेशन आहे तो पण आपल्याला कमी बघायला भेटतो कंबाईन मेथडमध्ये. तर हे बघा, ह्याच्यात अजून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. मेडिकलमध्ये आपण काय करतो, एक्सप्लिसिट इंडिकेशन IUD करतो, प्रोस्टाग्लॅंडिन किंवा ऑक्सिटोसिन करतो. सर्विक्स जेव्हा फेवरेबल असेल तेव्हा ऑक्सिटोसिन किंवा प्रोस्टाग्लॅंडिन, आणि जेव्हा सर्विक्स अनफेवरेबल असेल तेव्हाच आपण प्रोस्टाग्लॅंडिन हे मोर इफेक्टिव्ह समजतो. सर्जिकलमध्ये आपण आम्निओटोमी करतो, म्हणजे लो रप्चर ऑफ द मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये अँटीबायोटिक मेमोरीज, सिव्हिअर प्री एक्लॅम्प्सिया. आणि कंबाईनमध्ये आपण सर्वायकल अनफेवरेबल, सर्व्हिस अनफेवरेबल आणि सर्व्हिस फेवरेबल मध्ये आपण सर्व्हिस फेवरेबलमध्ये काय करतो, आपण आम्निओटोमी प्लस ऑक्सिटोसिन करतो. आणि अनफेवरेबलमध्ये वजायनल प्रोस्टाग्लॅंडिन E2 आणि E1 और ऑक्सिटोसिन इन्फ्युजन मीन्स सर्व्हिक्स राईट करतो. त्याच्यानंतर आपण आम्निओटोमी आणि ऑक्सिटोसिन करतो. तर these are all about our induction of labor. Thank you.